हे हॅलो नमस्ते, मी हर्षदा. वेलकम बॅक टू माय चॅनल. सो हा व्लॉग आहे ऑल अबाउट की मी शेतामध्ये भात केलेला होता तेव्हाचा व्हिडिओ आहे. ऑलमोस्ट हा पण जुनाच व्हिडिओ आहे जो मी आत्ता कुठे पोस्ट करत आहे. सो हे सगळे माझ्या मामाच्या मुली आहेत. आम्ही सगळे लहान लहान आहेत ॲक्च्युली. त्यात मी त्या सर्वांना घेऊन असं काहीतरी करत असते तिथे गेल्यावरती. हेच दिवस असतात, म्हणतात ना ते की हे दिवस परत येत नाही, तसंच त्याच्यातलाच हा भाग. सो तिथे असं शेतातनं सगळं तोडून मग आम्ही केलं. सो तिथे सर्वाची झाडं आहेत, जसं आपल्याला सिटीमध्ये की सगळं जाऊन घेऊन यायचं, तिथे पूर्ण सगळं आपलं शेतामध्ये असतं. सो ते आम्ही आधी ते एन्जॉय केलं आणि मग त्याच्यानंतर मी हा राईस वॉश करून घेतला छान. आणि त्याच्यानंतर आमची तयारी चालू होती चूल मांडण्यासाठी. ॲक्च्युली आमचा मामा आम्हाला ओरडला होता, तो आम्हाला हे करू देत नव्हता, कारण की लहान आहेत मुली आणि मला पण काही ते चुलीचं इतकं काही जमत नाही. बट तरीही आम्ही तो झोपल्यानंतर लपून हे सर्व केलं. त्याला माहिती काय कसं ते जाळ लावत होते, तो लागत पण नव्हता. आणि मी सांगू तुम्हाला ऑलमोस्ट 1 to 1.5 म्हणजे 1 ते 1.5 तास आम्ही ते हे करत होतो, काय ते भात शिजवत होतो. पण आमचा काय भात शिजतच नव्हता. आय डोंट नो काय झालं होतं, बहुतेक ते हवा जात होती की काय माहीत नाही मला, पण ते काही शिजलंच नाही. ॲट लास्ट आम्ही त्याला असं केलं की ते घरामध्ये शिजवून मग इकडे घेऊन आलो. म्हणजे घरामध्ये परत घेऊन गेलो, ते कुकरला लावलं आणि मग ते आम्ही खाल्लं, असं झालं होतं ते. बट मजा आली, खूप जास्त फन केलं आम्ही आणि खूप मजा आली. सो हे पाहू शकता, हे काय होतं आय गेस बटाटा आणि हे सगळं सामान मी त्याच्यामध्ये मॅग्नेट करायला ठेवलं होतं. त्याच्यामध्ये दही वगैरे आणि हे सगळ्या गोष्टी घरातल्याच होत्या. हा एकही गोष्ट अशी विकत आणलेली नव्हती. बटाटा किंवा जे आपण आत्ता जे काय तोडलं आपण शेतातलं, ते सगळ्या गोष्टी मी हे सगळं बनवलेलं होतं. खूप मस्त वाटत होतं आणि छान वाटतं असं. तुम्ही कधीतरी तुमच्या मामाच्या मुलांसोबत हे सगळं करून बघा. लहान लहान मुलं असतात तर अजून जास्त मजा येते. कोणी झाडावर बसलेलं होतं, कोणी इथे बसलेलं होतं. आणि ना माझ्या मामाचा ना लहान मुलगा आहे, वेदांत नाव आहे त्याचं. सो तो ना आम्हाला सारखं हे करत होता की मी पप्पांना जाऊन सांगतो, पप्पांना जाऊन सांगतो. आणि आम्ही मामाला घाबरून इथे गपचूप करत होतो. सो खूप छान दिवस होता तो आणि छान वाटत होतं. हे पण आम्ही ते असं म्हटलं की काहीतरी ते जे पॉट्स आहेत ते खापराचे आहेत. सो त्याच्यामध्ये आम्ही ते कटिंग केलं आणि मग त्याच्यामध्ये आम्ही हे सगळं बनवत होतो. सो कसं वाटतंय तुम्हाला हे सर्व, मला नक्की कमेंट डाऊन करून सांगा. आणि होप सो मी परत कधीतरी असं जाईल आणि नक्कीच अजून खूप छान काही काही करेल. सो हे पहा, आमची इतकी मस्ती चालली होती, इतकी मस्ती चालली होती. सगळ्या लहानच आहेत हा, कोणी मोठ्या नाही आहे. बट तरीही इतकी मस्ती की काय. आणि पहा पुढे एक तास होत आलाय ग. सो हे टाकलेलं आपण आहे तेल गरम झालं की टाकायचं आहे कांदा. अजून ते कांदा हा आपल्याला टाकायचा आहे कांदा. तिला घेऊ नको, टाकायचं आहे. इतकी जास्त हवा होती तिथे की आम्ही जे काही सामान ठेवत होतो ते उडत होतं. आणि आम्ही ना घरामधून गपचूप आम्ही ते पेपरमध्ये सगळ्या गोष्टी घेऊन आलो होतो. लहानपणी आपण घर खेळायचो ना, त्या टाईपची सेम वाईब होती तिथे. तुम्ही लहानपणी असं सर्व केलं असेल तर मला नक्की सांगा की तुम्हाला हे सगळं रिलेट होतात एका गोष्टी. आपण ना मोठे होतो पण या गोष्टी राहून जातात मागे कुठेतरी.
सो कधीतरी जर आपण भेटलो तर नक्कीच या गोष्टी केल्या पाहिजेत. आत्ताच्या मुलांना नाही समजत, आत्ताच्या मुलांना फक्त माहिती आहे मोबाईल आणि ते सर्व गोष्टी, हे सर्व कुठेतरी हरवत चाललं आहे. आणि बट मला तर खरंच खूप आवडतं असं सगळं, की काहीतरी करूयात आपण. बिकॉज लहानपणी मी इतकी खेळलेली आहे. मी माझ्या मामाकडेच असायचे, म्हणजे मोस्ट ऑफ द इयर्स मी तिथेच होती राहायला. सो मला खूप रिलेट होतात त्या गोष्टी. मला भाजलं पण होतं पायाला, ते पायाला वाईट लावलेलं आहे ना, ते पाहू शकता मला इथे. म्हणजे ते गरम होतं, त्याच्यावरती माझा पाय पडला होता आणि मला भाजलंही होतं. बट तरीही मी कंटिन्यू केल्या होत्या ह्या गोष्टी. आणि पहा मी ते वाटत होते, ते पण मी असं हाताने वाटत होते. मुली या मामाच्या मुली पण खूप मदत करत होत्या. म्हणजे ऑलमोस्ट त्यांनीच केलेलं आहे. मला काय येतं आहे त्याच्यामधलं अर्ध्यापेक्षा जास्त गोष्टी त्यांनीच ते हे करून दिलं होतं. त्याच्यामध्ये हे मिक्स केलेलं आहे. याच्यामध्ये आहे टोमॅटो, कांदा आणि मसाले. अद्रक पण आहे थोडंसं. हे जे आपण मगाशी कट करून घेतलेलं होतं ते सर्व आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं. हा आधी राईसची लेयर देऊन टाकते मी. हाच तो राईस बघू शकता, तो शिजलेला नाही आहे. ऑलमोस्ट ना 60% पण शिजलेला नाही आहे तो. पण तरीही मी म्हटलं की दममध्ये थोडाफार होईल, पण काही नाही. आम्ही दममध्ये पण तो जास्त ऑलमोस्ट 40 मिनिट्स ठेवला. आणि काय झालं होतं, हे बनवणार म्हणून आम्ही काही जेवणच केलं नव्हतं. 3 वाजले होते. सो खूप जास्त भूक लागली होती. हे आम्ही खूप वेळा असं दमवरती पण ठेवलं, पण तरीही तो राईस काही शिजायचं नाव घेत नव्हता. सो ॲट लास्ट आम्ही मग ते कुकरमध्ये सगळं मिक्स करून मग तो कुठे शिजला आणि मग आम्ही कुठे खाल्ला ते गोष्ट. सो अशा मी 2 ते 3 अशा लेयर्स दिल्या त्याला, त्या राईसला आणि त्याला. आणि मग ठेवलं होतं ते हे करायला, पण नाही झालं ते. आणि मग खाल्लं. सो या मला एक गोष्ट आहे ना शेअर करायला आवडेल, की जेव्हा मी लहान होते त्यावेळेस ना मी एकटी तिथे राहायचे मामाच्या इथे. आणि मामाच्या इथे कसं आहे की ते एकच घर होतं, ना पुढे कोणी ना मागे कोणी. म्हणजे ऑलमोस्ट खूप लांब लांब घरं असतात तिकडे. आणि मी एकटी फुल डे एकटीच असायचे, एकटीच खेळायचे. माझे आजी बाबा आणि मामा आम्ही इतकेच असायचो आणि मी एकटीच खेळत असायचे. सो मला ना या सर्व गोष्टी खूप जास्त आवडतात. सो या थँक्यू फॉर वॉचिंग माय व्लॉग. आणि हे पाहू शकता नेक्स्ट त्याच्यामध्ये छोटी छोटी पिल्लंही होती. सो मी त्याचा तो व्हिडिओ घेतला होता. मग आम्ही चिंचा तोडल्या, हे पण मामाला माहीत नव्हतं, तो झोपला होता. तो आम्हाला पाठवत नाही ॲक्च्युली, कारण की ना तिथे नाही पाठवत, ऊन खूप जास्त होतं. थँक्यू फॉर वॉचिंग.